शासकीय रुग्णालयामधून बळजबरीने रुग्णांना डिस्चार्ज देत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावित यांना ड्रेसिंग किट भेट देण्यात येऊन प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालय अनेक समस्यांनी ग्रासलेले असून कधी निष्काळजीपणामुळे बाळांची अदलाबदली होणे, जिवंत अर्भकाला मृत म्हणून घोषित करणे असे असो वा विविध विभागातील भ्रष्टाचार असो, शासकीय रुग्णालय नेहमीच चर्चेत असते। गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ड्रेसिंगसाठी लागणारी औषधे व सामग्री उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचार न करताच रुग्णांना डिस्चार्ज देत असून अनेक रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागत असून सलग 2 दिवस जिल्हा शल्य चिकित्सक सुट्टीवर असल्याने रुग्णांना वाऱ्यावरच सोडून दिले जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। जिल्हा शल्य चिकित्सक कधीच जागेवर नसल्याने त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, महिला जिल्हाध्यक्ष संगीता पाटील, हाजी मोहिउद्दीन शेख, नासिर पठाण, भारती चित्ते, मीरा भोईर, ॲडव्होकेट संदीप दंडगव्हाण, गणेश धोत्रे, मोहित शेंडगे, प्रणव पगारे, अविनाश राजगुरू, मंगेश भंडारी, सविता किरकिरे आदी उपस्थित होते। वंदना मनोहर किरकिरे, माझ्या घरच्यांना थोडासा गज लागला होता तर पायाचं ऑपरेशन केलं। जखम खूप मोठी आहे, ते काय म्हणत्या इथून तुम्ही जा, मला नाही का 14 दिवस होते। जखम खूप मोठी आहे, पूर्ण पाय असं ऑपरेशन केलं 3 वेळा। ते म्हणतात तुम्ही दुसरीकडे जा, ॲडमिट व्हा, ड्रेसिंगचं सामान नाही आहे त्याच्यामुळं म्हणून आमच्याकडे सामान नाही, तुम्ही सुट्टी घ्या। काल बी बोलले तुम्ही सुट्टी घ्या, काल पट्टी नव्हती गेली, आमची परिस्थिती नाही आहे, एक तर मी हातावरची आहे, एक तर मी एकटीच काम करते, माझे पोरं उपाशी राहता का काय करते, माझे पोरं खात्या का नाही ते माहीत नाही मला, पण ते उपाशी राहतात ते। मी माझ्या नवऱ्याला पाहू का काम धंदा करू का पोरांना खाऊ घरी, मला हेच सांगायचं होतं। दिवसापासून दिलाय पण मी वॉचमॅन ड्युटी करते, छोटा रूम आहे, त्यांना म्हणते थोडंसं थांबा, तर ते ऐकायलाच तयार नाही। कालपासून डिस्चार्ज देऊन दिलेला आहे। पेशंटची तब्येत म्हणजे अशी आहे तर त्यांना म्हणजे जागेवर संडास वगैरे करता इतके हे झालेलं आहे, पाय पण पूर्ण पाय हे झालेला आहे, खराब आहे, पूर्ण पाठीची चाल निघालेली आहे, डोक्यावर परिणाम झालेला आहे, ते न्या घरी कसं न्यायचं। हो, उपचाराची म्हणजे त्यांना गरज, पायच खराब झालेला आहे त्यांचा। आता मी कसं काय करणार, घरी वॉचमॅन ड्युटी करते, लहान मुलगी येतो आहे माझी, लहान मुलं आहे, आम्ही एवढीमध्ये काय करणार, कसं नेणार त्या पेशंटला, कसं ठेवायचं। पेक्षा त्यांनी मला अजून 8-15 दिवस माझे पेशंट आहे ते मदत करावी बा ठेवायला। आज आपण बघत असो तर एकीकडे लाडक्या बहिणी म्हणून मुख्यमंत्री सरकारमध्ये आले, मुख्यमंत्री झाले आणि या लाडक्या बहिणींचा आज रक्षाबंधनाच्या दिवशी असा छळ केला जातोय, याचा खऱ्या अर्थाने निषेध करतोय। जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय, परंतु खरंच अर्थाने या आदिवासी समाजाला आज न्याय मिळतोय का? आज जर बघितलं असेल तर दुसरा आणि 14 शनिवार असो किंवा प्रत्येक शनिवारी हे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत चारुदत्त शिंदे जे गेल्या अनेक वर्षांपासून वादात राहिलेले आहेत, यांची कुठेतरी बदली देखील होत नाही। आणि आज शनिवार जर बघितलं असेल तर सगळेच ऑफिसेस बंद आहेत, शनिवार रविवार अक्षरशः हे पेशंट वाऱ्यावर सोडले जातात। खरं जर घटना बघितली असेल तर घटना अशी आहेत की गेल्या हप्त्याभरापासून सप्ताहभरापासून या सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये आपण जर गेलं तर ड्रेसिंगचे किट उपलब्ध नाही आहे, हे त्यांच्या डॉक्टरांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे। आणि किट उपलब्ध नसल्यामुळे यांच्या नाकर्तेपणाचा दुरुपयोग हा पेशंटवर केला जातो आहे, यांच्या नाकर्तेपणाचा याच्यामुळे आज पेशंटवरच्या जीवितावर धोका निर्माण होतो आहे। हे पेशंटला डिस्चार्ज करून घेत आहेत, बळजबरीने पेशंटला इथून काढून देण्याचा प्रयत्न करतात। ज्या पेशंटची केवळ एकदा ड्रेसिंग करतात आणि सांगतात की तुम्ही जवळच्या कुठल्याही मनपाच्या रुग्णालय असेल, जिल्हा परिषदच्या रुग्णालय असेल, तिथं जाऊन ॲडमिट व्हा आणि तिथं जाऊन तुमचा उपचार करा, अशा भूमिकेत इथले काही जे रेसिडेन्शियल डॉक्टर असतील, CMO असतील किंवा इथले जिल्हा शल्य चिकित्सक देखील त्यात सहभागी आहेत। कारण ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांची चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्हाला CS ने फोनवर सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या पेशंट बरे व्हायला असतील तेवढं जास्तीत जास्त पेशंटची संख्या कमी करा आणि त्यांना इथनं काढून द्या, म्हणजे यांचा नाकर्तेपणाला पाहण्यासाठी हे पेशंटच्या जीवाशी खेळत आहेत। आज जर बघितलं असेल तर सर्वत्र एकीकडे लाखो रुपये, कोट्यवधी रुपये या सिव्हिल हॉस्पिटलसाठी खर्च केला जातो आहे। आज अनेक वेळेस आपण जर बघितलं असेल तर इथं भ्रष्टाचाराचं कुंपण म्हणून या सिव्हिल हॉस्पिटलकडे बघितलं जात आहे। आणि यांच्याकडे एक साधारणतः एक छोटंसं ड्रेसिंगसाठी असणाऱ्या
सामग्री इथे उपलब्ध नाही आहे. यासाठी आम्ही एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणून इथल्या CS-ला इथून ड्रेसिंगचं किट आम्ही इथं उपलब्ध करून देणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर या लोकांवर जर उपचार सुरू झाले नाही आणि जर कोणालाही बळजबरीने जर काढून दिलं, मागच्या वेळेस आपण बघितलं असेल तर मुलांची अदलाबदली झाली, अनेक मुलं अशा कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आले आणि सांगितलं की मुलगा जागावला आहे. अशा विविध कारणास्तव हे सिव्हिल हॉस्पिटल कायम चर्चेत राहिलेलं आहे आणि याचा आम्ही धिक्कार नोंदवतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही इथे आज यांना इशारा देतोय की लवकरात लवकर यांनी ड्रेसिंग किटची व्यवस्था केली नाही आणि जर कोणाला बळजबरी जर पेशंटला बाहेर काढून दिलं तर आम्ही एकाही डॉक्टर्सला इथे काम करू देणार नाही, असं आम्ही इथे इशारा देतोय. कारण यांचे कोट्यवधी रुपये यांच्या पगारासाठी खर्च केला जातो आणि इथे यांना साधारणतः एक साधं छोटं मेडिसिन्स किंवा ड्रेसिंग किट इथं उपलब्ध नाही आहे. याचा आम्ही धिक्कार नोंदवतो, याचा आम्ही निषेध नोंदवतो आहे.